महाराष्ट्राचे कार्यकुशल नेतृत्व स्वर्गवासी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली व विनम्र अभिवादन करण्यासाठी पंचायत समिती सुरगाणा येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले। आमदार नितीन पवार यांनी सदर प्रसंगी मतदारसंघांकरिता मला दादांनी 2200 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलाय, मला मागितले ते भरभरून दिल्याबाबत प्रतिपादन केलंय। सुरगाणा तालुका शेती, आरोग्य, सिंचनाचे स्रोत निर्माण करण्याचे स्वप्न अपुरे राहिले, याचे मला अतिशय दुःख झालंय। कामाचा माणूस, हक्काचा माणूस काळाच्या पडद्याआड निघून गेलाय। यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब, दलित, शोषितांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विकासाच्या मार्गावर धावणारा माणूस नियतीने हिरवला, अशा शब्दात आदरांजली व्यक्त केली आहे। माजी आमदार जे.पी. गावित यांनी भविष्यात राष्ट्रवादीची वाटचाल कशी होणार हे येणारा काळच ठरवेल। कार्यकुशल नेतृत्वाला महाराष्ट्र राज्य मुकलाय, कधीही भरून न निघणारे असे नुकसान महाराष्ट्राचे झालंय। जे बोलले ते करून दाखविणारा नेता, स्पष्ट वक्ता, सरळ स्वभावी माणूस राजकारणात वेगळाच होता, अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली। महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान, कार्यतत्पर मुख्यमंत्री व लोकनेते अजितदादा पवार यांचे 28 जानेवारी रोजी झालेल्या दुःखद विमान अपघातात आकस्मिक निधन झाले। संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। स्वर्गवासी अजितदादा पवार हे सर्वसामान्यांचे दुःख जाणणारे, वंचित, शोषित, दलित, आदिवासी व दुर्बल घटकांसाठी सदैव सकारात्मक भूमिका घेणारे, संवेदनशील व दूरदृष्टी असलेले लोकनेते होते। त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक लोककल्याणकारी व धाडसी नेतृत्व गमावले। जातपात, धर्माच्या पलीकडे जाऊन कार्य करणारा कामाचा माणूस, अशी शोकभावना व्यक्त करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर स्वर्गवासी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालुक्यातील सर्व पक्ष तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संघटनेच्या वतीने रविवारी 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता पंचायत समितीच्या आवारात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। या शोकसभेत श्रद्धांजली दरम्यान काहींचा अश्रूंचा बांधा फुटलाय। यावेळी आमदार नितीन पवार, माजी आमदार जे.पी. गावित, आदिवासी सेवक चिंतामण गावित, गोपाळ धूम, मोहन गांगुडे, राजेंद्र पवार, विठ्ठल गावित, सुरेश गवळी, नवसू गायकवाड, हरिभाऊ भोये, रामदास केंगार, जनार्दन भोये, विजय कानडे, हर्षवर्धन गावित, सखाराम भोये, तुळशीराम महाले, सचिन महाले, राजेंद्र गावित, योगिता पवार, योगेश ठाकरे, मोहन पिंगळे, दिनकर गवळी, विठ्ठल महाले, मस्जिद चौधरी, आनंद झिरवाळ, ज्योतिंग बागुल, धर्मेंद्र पगारिया, केडी भोये, हिरामण गावित आदी विविध सर्वपक्षीय, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक रतन चौधरी यांनी केले। नवीन कार्यकर्त्याला निश्चितच एक हे वाटलं की आता कोणतरी पवार घराण्यातलं आमच्या पाठीशी आहे, ते आम्हाला जाणवलं। निश्चितच सर्व वक्तांनी, गावित साहेब असेल, मोहनराव असतील, धूम साहेब असतील, भोये साहेब असतील, यांनी जे काही व्यक्त केलं, गावित साहेब माझ्यापेक्षा जुने असणे त्यांना जरा बोलू द्यायचं होतं, पण ते म्हणे वेळेच्या अभावी बोलत नाही, पण त्यांनी बोलायला पाहिलं होतं निश्चितच। कारण की कळवणलाही शोक सभा होती, मोठ्या संख्येने वादी मंगल कार्यात मंडळी उपस्थित होती, इथेही मोठ्या संख्येने आपण एवढे उपस्थित आहात। सर्व सरपंचही बरेचसे आलेले, बरेचसे प्रत्येक भागातून लोक आले, काही मंडळी येऊन गेली। मला कळलं की गावित साहेब, माझे आमदार गावित साहेब येऊन गेले। दादा गेल्यानंतर जे काही आपण रील बघतो त्यांच्याबद्दल, जे युट्यूबवर वगैरे येऊन राहिले, त्यातून आपल्याला लक्षात येतं दादा कुठल्या एका पक्षाचेही नव्हते आणि कुठल्या एका जातीपातीचेही नव्हते। दादा कधीच जातीपातीकडे बघत नव्हते। तुम्ही बघितलं असेल, वेळोवेळी मला कधी जे काही आपण म्हणजे माझ्यावरती तर एवढं प्रेम होतं की त्यांनी जो काही निधी दिला 2200 कोटीचा, तो म्हणजे मला आश्चर्याची गोष्ट आहे। आणि तसंच एवढं कुठल्याच मतदारसंघात आले असेल, माझ्या मतदारसंघात म्हटलं दोन्ही तालुक्यात 5 वेळा येऊन गेले दादा, 5 वेळा। आणि आताही आपल्याला परत त्यांनी कबूल केलं होतं की नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी, महानगरपालिकेच्या, की मी हा तारीख देतो तुम्हाला हे नगरपालिका संपल्यानंतर। पण नंतर 12 नगर आपलं जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागला, आपल्याला पोलीस स्टेशनचं उद्घाटन, भूमिपूजन, उद्घाटन, आरोग्य जिल्हा उपकेंद्राचं, जिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन, बस स्टँडचं उद्घाटन, या 2-3 गोष्टींचा कार्यक्रम घ्यायचा होता। त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच हा तालुका, हा मतदारसंघ मी काही पोरका होऊ देणार नाही, तेच करायची आहे आणि ती कामं होतीलच। काल आदरणीय तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, सर्वांनी सांगितलं की आमचं मुख्यमंत्री मोदयांशी व्यवस्थित बोलणं झालंय। निश्चितच आपल्या पक्षाचे जे काही जेवढे आमदार आहेत, 41 आमदार, यांना
कुठल्याच प्रकारची अडचण येऊ देणार नाही असं त्यांना 2 दिवसापूर्वीच आश्वासित केलं. बाळगू नका. आणि मला तर म्हणजे जे काही माझे एवढे संबंध निश्चितच दादांकडे एवढे झाले होते, कारण की बऱ्याच लोकांना माहित नाही. कारण की जेव्हा कैलासवासी आपले 80 पॉवर साहेब दादासाहेब होते 2014 पर्यंत, तेव्हा सर्व दादांकडे कामं दादा आमचे वडील घेऊन जायचे. माझा जास्त संबंध RR आबांशी होता, RR पाटलांकडे. कारण की मी RR पाटील नंतर मी दादांच्या संपर्कात आलो आणि दादांचा जो काही स्वभाव, कामाची धडाडी ते बघितल्यावर मला फारच प्रभावित झालं आणि मला कुठल्याही कामाला अडचण आली नाही. आता परतच आपण एक दादांच्या माध्यमातून, कारण की मागे आम्ही 4 वर्षापूर्वी गावी साहेब असेल, नवसू गायकवाड असतील, व्हायचे जलसंधारणाचे, म्हणजे काही धरणं आपल्याला मार्गी लावायचे आणि ते जर झाली. खरं म्हणजे मी एकदा मंत्रालयात मीटिंग होती, संबंध तालुक्याचे जे काही प्रमुख होते आणि त्याच्यामध्ये पाणी प्रश्नावर जी मीटिंग होती आणि त्याच्यामध्ये मी एक पत्र दिला होता की आम्हाला दादा रोकडपाडा ग्रामपंचायतीची इमारत पाहिजे. त्याच्यामध्ये दादानी लगेच नाशिकच्या शिवरना फोन केला. आम्ही वरतीच होतो. शिवरना फोन केला आणि लगेच पंचायत समितीला फोन केला आणि पंचायत समितीचे लोक लगेच रोकडपाडा ग्रामपंचायतीची जागेची पाहणी करून आले. आम्हाला इमारतीची खाली येतात त्याचा प्रसंग, दादांकडे कामं घेऊन जाण्याचा प्रसंग हे आम्ही जवळून पाहिलेला आहे की आज महाराष्ट्रामध्ये जी काही कामं करणारी माणसं आहेत, चांगली कामं करणारी माणसं आहेत, जी काही होऊन गेली, त्यातले एक दादा होते. दादा खोटं कधी बोलणार नाही आणि खोटं आश्वासन देणार नाही. जे होत असेल हो म्हणणार, नाही होत असेल तर नाही म्हणणार. अशा प्रकारची दादांची, कैलासवासी दादांची वृत्ती होती, काम करण्याची पद्धत होती. आणि म्हणून जे काही मोठं नुकसान झालं आहे ते संपूर्ण राज्याचं नुकसान झालेलं आहे. ह्या राज्यामध्ये अशा प्रकारचा दादा, अशा प्रकारचा माणूस आता होणे नाही असं निश्चित झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो की या ठिकाणी आपल्या कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये इथं कैलासवासी 80 पवार साहेबांनी जे काम केलं आणि इथला तालुका हिरवागार केला, कळवण तालुका, आणि त्यावेळेला त्यांचं निधन झालं. त्यावेळेला आम्हाला काही पत्रकारांनी विचारलं की या ठिकाणी आता दादा गेल्यानंतर काय होईल. तर आम्ही त्यावेळेला सांगितलं होतं की दादा गेल्यानंतर दादासारखा माणूस निर्माण होणं हे असंभव आहे. तसा महाराष्ट्राचा प्रकार आहे की दादा गेल्यानंतर या ठिकाणी निश्चितपणे जी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून येणं. नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनारसह प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा.